दिल्ली जिमखान्याला जागा रिकामी करण्याचे आदेश मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही मुंबईतील प्रतिष्ठित मरीन ड्राईव्ह परिसरातील 10 बड्या आणि प्रतिष्ठित जिमखान्यांची तपासणी करण्याची तयारी सुरू केली आहे। सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेल्या या जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याचे करार, भाडे भरणा, नियमांचं पालन आणि त्यांच्या मैदानांवर होणाऱ्या व्यावसायिक कार्यक्रमांची सखोल छाननी या तपासणीत केली जाणार आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या जिमखान्यांवर राज्य सरकारची नजर आहे। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, आपल्याला कल्पना आहे जिमखाने एकमेकांना लागून आहेत, याशिवाय अनेक असे क्लब आहेत दक्षिण मुंबईमध्ये जो अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित एरिया मानला जातो। तिकडची मेंबरशिप सुद्धा सर्वसामान्यांना मिळत नाही, इतकी ती महाग असते। या जमिनीचे व्यवहार तिथे काय केले जातात, कार्यक्रम कसे होतात, तिकडे बोर्ड ऑफ ट्रस्टीज असतात ते कसे निवडले जातात, सगळा परस्पर सहमतीचा व्यवहार मामला असतो। आता दिल्लीच्या जिमखान्याच्या प्रकरणामुळे मुंबईत काय पडसाद उमटू शकतो? दिल्लीमध्ये जिमखान्याला नोटीस देऊन ती जागा रिकाम्या करण्याची नोटीस दिल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्र सरकारच्या दरबारी उमटायला सुरुवात झाली आहे। सरकारच्या नगरविकास विभागानं या सर्व जिमखान्यांची तपासणी करणार आहेत। अर्थात त्याच्यामध्ये त्यांची ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्यांची जी नियमांचं पालन केलं जातं आहे की नाही, का एक्स्ट्रा बांधकाम केलं आहे का, त्यांची लीज डॉक्युमेंट्स काय आहेत, कुठले कार्यक्रम केले जातात, त्यांचे अकाउंट्स कसे मेंटेन केले जातात, किती मेंबर्स आहेत, त्याची किती फी आहे, या सगळ्या गोष्टीची तपासणी केली जाणार आहे। खरं तर या क्लब्सना जागा ही अत्यंत कमी पैशात दिली जाते। 2017 पर्यंत ते 99 वर्षाची लीज होती, ती लीज संपली आणि 2017ला ती लीज वाढून देण्यात आली पुढच्या 30 वर्षांसाठी। कारण नवीन नियमानुसार 99 वर्षाची लीज न देता 30 वर्षाची लीज देतात, त्यामुळे 30 वर्षाची लीज वाढून देण्यात आलेली आहे। वर्षाला त्यांची जी इन्कम आहे त्याच्या तुलनेत जर का प्रसन्न सर भाडं बघितलं तर ती रक्कम फार कमी आहे। लाखो करोडो रुपयांची उलाढाल या क्लब्समध्ये होते, भाड्याने देतात, लग्न कार्यासाठी, वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी त्याची इन्कम जास्त असते। नियमानुसार 15 लाख रुपये आता हे क्लब सध्याच्या भाजपच्या दरानुसार देत आहेत, त्याच्यावरती दरवर्षी 4% वाढ होते। 1 लाख रुपये जर का काही मोठे कार्यक्रम झाले त्यासाठी विशेष सरकारला द्यावे लागतात। हे सगळं पारदर्शकपणे होतंय की नाही हे सगळं पाहिलं जाईल, कारण अत्यंत मोक्याची जागा आहे। आपण जर का बघितलं तर पोलीस जिमखाना असेल, इस्लाम जिमखाना असेल, हिंदू जिमखाना असेल, पारसी जिमखाना असेल, त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी देण्यात आलेला जैन जिमखाना असेल, असे सगळे जिमखाने जे आहेत ते लाईनीत आहेत। कॅथलिक जिमखाना आहे, बॉम्बे जिमखाना आहे आणि हे मोक्याच्या जागी आहेत। त्यामुळे त्या जागेचं सरकारला योग्य परतावा मिळतोय का, मोबदला मिळतोय का, हे सुद्धा याच्यातून तपासलं जाईल। याचा अर्थ हे सगळे जिमखाने 10 पेक्षा जास्त जिमखाने जे आहेत ते महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याच्या स्कॅनर खालती असतील। प्रसन्न सर, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।